नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता तुमकां प्रादेशीक खबरो दिता. 1 एप्रिल सावन सरकार सूक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देग MSMEचे वर्गीकरण करपा खातीर गुंतवणूक नेमान म्हत्वाची सुदारणा करपाची अधिसुचोवणी लागू करतलो. 2.5 कोटी रुपया मेरेन गुंतवणूक केल्ल्या सूक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देगांक आतां सूक्ष्म उद्देग म्हणून वर्गीकरण करतले. उलाढालीची मर्यादा 5 कोटी रुपया वयल्यान 10 कोटी रुपया मेरेन सुदारल्या. 10 कोटी रुपयांतल्यान 25 कोटी रुपया मेरेन गुंतवणूक आशिल्ल्या युनिटांचे वर्गीकरण ल्हान उद्देग म्हणून करतले. अशा उद्देगां खातीर उलाढालीची मर्यादा 50 कोटी रुपया वयल्यान दुप्पटीन वाडोवन 100 कोटी रुपया केल्या. 125 कोटी रुपया मेरेन गुंतवणूक आशिल्ल्या MSMEंक आतां 50 कोटी रुपया मर्यादेंतल्यान मध्यम उद्देग म्हणून वर्गीकरण करतले. मध्यम उद्देगां खातीर उलाढालीची मर्यादा दुप्पट करून 500 कोटी रुपया केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी आपल्या अर्थसंकल्पीय भाशणा वेळार अनुक्रमान 2.5 पटींनी आनी 2 पटींनी वाडोवपाच्या प्रस्तावीत वर्गीकरणा खातीर गुंतवणूक आनी उलाढालीची मर्यादा आशिल्ल्या MSME खातीर नवे वर्गीकरण नेम जाहीर केल्ले. गोंय विधानसभेचें अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सावन सुरू जाता. हें अधिवेशन आयज सावन 26 मार्च मेरेन चालू उरतलें. विविध प्रस्न आनी समस्यांचो जापो दितना सरकाराची कसोटी हे अधिवेशनात लागतली. सरकारा वतीन आयज पयल्या दिसा 3 दुरुस्ती विधेयकां सादर जातलीं. आयज पयल्या दिसा प्रश्नोत्तराच्या सत्रा उपरांत मरण आयिल्ल्यांक सभाघरांत आर्गां ओंपतले. आदले आमदार लवू मामलेदार, गोमंत विभूषण पुरस्कारान सन्मानीत जाल्ले सर्गेस्त प्रभाकर कारेकर, अयोध्येंतले राम मंदिराचे मुखेली पुजारी आचार्य सत्येंद्र दास हांचे सयत हेरांक आर्गां ओंपतले. परबीं दिवपाच्या प्रस्तावा उपरांत सभाघरांत विविध तरेचे अहवाल सादर करतले. अधिवेशनाच्या पयल्या 2 दिसांनी जेवणा उपरांत राज्यपालांच्या अभिभाशणाचेर चर्चा जातली. तिसऱ्या दिसा 26 मार्चाक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे 2025-26 वर्साचो अर्थसंकल्प सादर करतले. आयज 3 दुरुस्ती विधेयकां सादर करतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे गोंय राज्य संशोधन फावंडेशन दुरुस्ती विधेयक तशेंच खाजगी विद्यापीठ दुरुस्ती विधेयक सभाघरांत मांडटले. मजूर आनी रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात हे रोजगार विनिमय खासगी नोकरींची अधिसुचोवणी दुरुस्ती विधेयक 2025 सादर करतले. खासगी कंपनींनी रोजगार विनिमय केंद्राक भरती करपी नोकऱ्यांची म्हायती दिवंक ना जाल्यार दंडाची तजवीज ह्या विधेयकांत आसा. आराखड्यांतल्या तफावतींची मुखेल सचिवा मार्फत चवकशी करपाचो आदेश भुंयपालचो ब्लॅक अँड व्हायट आनी कलर आराखड्यान तफावत आसा ताची मुखेल सचिवांनी चवकशी करून अहवाल सादर करपाचो आदेश राज्य म्हायती आयुक्त आत्माराम बर्वे हांणी दिल्या. 24 एप्रिल 2025 मेरेन हो अहवाल सादर करप म्हत्वाचो आसा अशें आदेशान म्हणलां. तशेंच राना खात्याच्या म्हायती अधिकाऱ्यान ब्लॅक अँड व्हायट आनी कलर आराखड्याची तपासणी करची. तपासणी उपरांत योग्य तो आराखडो अर्जदाराक दिवचो असोय आदेश राज्य म्हायती आयुक्तांनी दिला. म्हायती अधिकाऱ्यांनी 11 एप्रिल 2025 मेरेन म्हत्वाची कागदपत्रां शुल्क आकारी नासतना दिवचो असो आदेश दिला. भुंयपाल हांगचे BD मोटे हांच्या याचिकेचेर राज्य म्हायती आयुक्तांनी हो आदेश दिला. गोमंतक साहित्य सेवक संघ गोवा हाचे वतीन सर्गेस्त ब्रह्मराज गजानन देसाई यादिस्तीक पुरस्कार 2024-25 केरी 70तल्या श्री चंद्रशेखर गावस हांच्या माझी भावस्पंदने ह्या ललीत पुस्तकाक फावो जाला. श्री चंद्रशेखर गावस हांच्या माझी भावस्पंदने ह्या पुस्तकाक फलटण छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार फावो जाल्लो. श्री चंद्रशेखर गावस हांकां हो साहित्य पुरस्कार 27 मार्च 2024-25 दिसा पणजेंत भेटयतले अशी म्हायती आयोजकांनी दिल्या. गोवा माध्यमीक आनी उच्च माध्यमीक मंडळान 12वी जीवशास्त्र विशयाच्या अभ्यासक्रमांत बदल केल्यात. 2025-26 वर्सा म्हळ्यार नव्या शिक्षणीक वर्सा सावन हे बदल लागू जातले. 12वी जीवशास्त्र पुस्तकांतल्या एका धड्यांतल्या मजकुरा विशीं मद्रास उच्च न्यायालयान दाखल जाल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.